जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आज खरंच भारी खुशीत आहे कारण मस्त पाऊस सुरू झाला आणि आमचं याला डुब्बा आणायचं काम चालू आहे. आता इथे एवढं झालेलं आहे, इतकं बाकी आहे. हे जर झालं असतं ना तर एक नंबर झाला असतं, पण काही हरकत नाही, आम्ही नंतर वापस आल्यावर मारू. पण आता ह्या पावसाचा आनंद घेऊया एकदम मस्त. आणि डुब्बा सुरूच तिकडे गेलेले आहेत, तेव्हा येतील ते. 4 टोपे धरलेले आहेत आज, पण दम नाही मारला. सकाळचा ऊन होतं चांगलं, पण म्हटलं चला कोळपून घेऊया, अजून छोटे छोटेच आहे. तर एकच नंबर वाटतंय ना. आणि पाऊस तर लय गोड वाटतंय. तर छान असा पाऊस सुरू झालेला आहे आणि कोळपणी सुरू आहे सोयाबीनची. आणि हा कोरडवाहू सोयाबीन आहे, पहिल्यांदा पेरला होता तर तो पूर्ण उगलाच नाही, त्यामुळं मोडून परत एकदा टाकला. आता हे 1 क्विंटल बी पहिलं वाया गेलं आणि आता हे 1 क्विंटल, तरी तो पातळच झाला. आणि ट्रॅक्टरला पण 10,000 रुपये गेले. आणि त्यानंतर हे असं बघा सोयाबीन छान आलं. पावसाची चळत मस्त सुरू झाली आणि असं वाटतंय की आज हे बघा बाहेर घेतला आता कोळपणी. आणि पूर्णपणे, कारण ही काळी माती आहे, काळी मातीत तर बिलकुल पाऊस चालत नाही. सगळे आम्ही पाऊस उघडण्याची वाट इकडं बघत बसलो. आणि त्यानंतर काय झालं, पाऊस तर कमी झाला नाही, तिथं बसून आम्ही गप्पा मारत सगळीकडून मस्त पावसाचे थेंब दिसत आहेत. एवढा गार नव्हता, पण इथं पत्राचं आहे त्यामुळं खूप वाजत होतं. सगळे गप्पा मारत बसलो पावसावरती, छान वाटतं. आणि पाऊस झाल्यावर कामाला सुट्टी, कारण काळी माती आहे. तर चला तर आपण बैलाची एक बैलगाडीतून फिरून येऊया. आणि आम्हाला तसंही तिकडं ते वखर ते डुब्ब सोडायला जायचंच होतं, तर म्हटलं चला एक व्हिडिओ पण बनवूया, कारण भरपूर रिक्वायरमेंट येते की व्हिडिओ बनवा बैलगाडीचा. पण बैलांना कामं असतं, त्यामुळं आम्ही आता रिकामे नाही आहेत बैल, आणि काम करून थकतात, त्यामुळं आम्ही नाही करत. पण आम्हाला इकडून तिकडं जर सामान न्यायचं असलं तर त्यावेळेस आम्ही आवर्जून शूट करत असतो. आणि हे आम्ही इकडं आलोच होतो सोयाबीन आणि खारीक बघण्यासाठी. तर म्हणजे पाहुण्यांचं शेत आहे आणि इकडच्या शेतामध्ये एकदम काळी माती आहे, त्यामुळं इकडं थोडा जरी पाऊस झाला ना हलका, एवढा पाऊस आमच्या गावाकडे झाला असता तर काहीच हे होत नाही. मस्त चपला घालून फिरलं तरी प्रॉब्लेम नसता आला. पण इकडच्या माती काळी असल्यामुळं इकडं काम बंद पडलं. आणि इकडं बघा चिखलाचे, आता गावाकडं कोणाकोणाकडं असे रस्ते, बरं आमच्या किनळच्या रस्त्याने तर अरे बापरे, एक मोठं युद्ध पार पाडल्यासारखी गंमत होते, कारण इतका खराब रस्ता आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलात बघा. आता पोळ्याच्या वेळेस तर असा डेंजर बनतो ना तो की बस, ना मोटरसायकल जात, ना सायकल जात, ना बैलगाडी पण नाही जात, कारण एवढ्या मोठ्या अशा खळे पडतात त्याला. आणि ह्या बैलगाडीचा आनंद घेत, आणि वातावरण एवढं सुंदर आहे. आत्ताच पाऊस झालेला आहे आणि शेती पण मस्त भरून आली. पण ही सिटीजवळ असल्यामुळं इकडं तुम्हाला कचरा, अजून ह्या थोड्याफार छोट्या कंपन्या ह्या दिसत आहे, पण आमच्या शेताकडं बिलकुल काहीच नाही. फक्त चोहीकडं नजर टाका तुम्ही, फक्त आणि फक्त डोंगर दिसणार. आणि भाऊजीचे बैल काळे आहेत आणि दिसायला पण सुंदर आहेत. आणि त्यांच्या गळ्यातला घुंगरमाळा तर भारी वाजताय, खणखण. आणि त्या बैलगाडीच्या यांना सवय पण आहे, त्यामुळे यांची बैल एकदम, कारण लांबचे शेत आहेत, त्यांना इकडून तिकडं सामान नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागतो, त्यामुळं ह्या बैलांना अंगवळणी पडलेली आहे. आमच्या बैलांना तर बिलकुल सवय नाही बैलगाडीची, कारण आहे ना ते नंदेछंद्याला नाही, बाकीचे बैल आमचे चालतात. आमच्याकडं 5 बैलजोड्या आहेत आणि सगळ्या 1 नंबर. आणि नंदेछंद्याला आम्ही बैलगाडीला कधी झुंपलंच नाही, त्यामुळं त्यांना नाही येत. आणि कामाला पण ते लय लाडके, त्यामुळं त्यांना कामाला पण आम्ही जास्त लोड नाही देत.
जेव्हा दुसरं कोणीच नसतं त्यावेळेस. आता इथपर्यंत आणलेत, आता इथून वळून जाऊया आपण, कारण समोर आहे ना सगळं चिकट झाला आहे रस्ता आणि मोटरसायकल पण लागते, तर ती घसरण्याची दाट शक्यता. त्यामुळं आम्ही इथूनच वळालो. आणि मक्का बघा कशा पोटऱ्यापर्यंत आल्यात आता, मस्त अशा. वातावरण मी म्हटलं ना एकदम छान, आणि पाऊस जास्त नाही, त्यामुळं तुम्ही बघू शकता गवत फक्त आणि फक्त थोडंसं वाढलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता इथून बघा, आता बैल जेव्हा घराकडे जातात ना तेव्हा त्यांच्या स्पीड असती ना, ती म्हणतात अशी भारी पळतात ना मग ते की बस. आणि ज्यावेळेस आपण विरुद्ध दिशेने जातो ना घरापासून, तेव्हा नाही. जसं मुलांची शाळा सुटल्यावर कशी घरी पळायची घाई असती, तशी बैलांना असते. कोणती पण बैल जोडी घ्या तुम्ही, कधी पण चालवा, ती तसंच होतं. इथं पण रस्ता चिकट झालेला आहे, मी म्हटलं ना, तर ते बिलकुल घसराघसरीचे कार्यक्रम आहेत, त्यामुळं एकदम सावधगिरी. कोणाकोणाचे रस्ते आहेत बरं असे गावाकडचे, नक्की सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. आणि इथला रस्ता बघा कसा. त्यामुळे आम्ही बैलगाडीच्या पुढं मोटरसायकल जाऊ दिली जास्ती लांब, कारण ना ते गाडीच सटकते ना बैलांची स्पीड गावाकडं घराकडं जाण्याची. तर त्यामुळं मी म्हटलं ना, इकडं असं वातावरण दिसतंय, थोड्या छोट्या छोट्या कंपन्या वगैरे फार्म आहे, आणि इकडून कचरा पण आहेत, कारण ही सिटीचा ओळख आहे गाव. पण आमच्या गावाकडं एकदम आमच्या गावाकडचे व्हिडिओ, आणि जेव्हा बैलगाडी पळते तर डोंगराच्या कडेकडेने पळते, तेव्हा पण भारी मजा येते. आणि आपण आता एक छान असा छोटासा राऊंड मारून आलो आहे, आणि खूप छान वाटतं मनाला. कोणी कोणी बैलगाडीची सर गेली कमेंट्समध्ये लिहायचेच त्यांनी, कारण ज्यांनी पण बैलगाडीमधून फिरून आला ना त्याच्या इतका आनंद कोणालाच मिळाला नसणार कधी. हेच लोकांनी म्हटले आहेत की फरारीपेक्षाही बैलगाडीमध्ये आनंद येतो. तो खरं आहे अगदी. ज्यांना माहिती नाही त्यांनी अनुभवा नक्की, तेव्हा कळेल. आणि मस्त बैलगाडीचा आनंद घेऊन आम्ही आलो जागेवरती. आता बैल पण शांत उभा आहे. आता त्यांना तिकडच्या शेतात जायचे, आपण बैलगाडी त्यांच्याकडं सोपवून देऊया. आणि बैलगाडीचा आनंद आमच्यासोबत तुम्ही कसा घेतला तो पण सांगा कमेंट्समध्ये. आणि मला बैलगाडीतून उतरताना आणि चढताना भारी मजा येते. बैलगाडीत पण मी बसताना अशी एक हात टेकून उडी मारली की लगेच वरती जाते. आणि कुत्र्याने कशी पंगत धरली बघा, 5-6 कुत्रे बसलेले दिसतात, हे असेच उतरून ठेवतात. तर पावसाने आमचं काम तर खोळंबलं होतं, पण आम्ही एक चक्कर मारून आलो पावसाची. बऱ्याच दिवसापासून रेकमेंडेड व्हिडिओ पडलेला होता की बैलगाडीचा फुल व्हिडिओ अपलोड करा, त्यामुळे थोडंसं गेलो होतो आम्ही. पण पाऊस झाल्याने काय झालं, चिखल वारा खड्डेमध्ये आणि गाडी स्लिप व्हायला लागली, कारण एक पुढं मोटरसायकल पाहिजे असते आणि मागं बैलगाडी, तर ते जमाना ताळमेळ. त्यामुळं आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.